राज्यामध्ये बोगस दिव्यांग आणि बोगस दिव्यांग शाळा याचं एक मोठं दुष्टचक्र राज्यामध्ये फिरत आहे. बोगस दिव्यांग प्रमाणपत्राविषयी राज्याचे दिव्यांग मंत्री सचिव आदरणीय मुंडे साहेब यांनी तर कारवाई सुरू केली आहेच, पण त्याचबरोबर राज्यामध्ये जवळजवळ 1100च्या आसपास दिव्यांग शाळा, परत नव्याने मंजुरी दिलेली दिव्यांग शाळा, याही मोठ्या प्रमाणात या शाळांमध्ये बोगस आणि मोठा गैरव्यवहार आणि भ्रष्टाचार सुरू आहे. या भ्रष्टाचाराविषयी माहिती अधिकारामध्ये अनेक प्रकारची माहिती उपलब्ध झाली आहे. त्याच्यावरून असं लक्षात येतं की ज्या दिव्यांग शाळांमध्ये विद्यार्थी आहेत, विद्यार्थी नाहीत आणि मात्र मंजुरी आहे, तरी पण विद्यार्थी नसताना देखील मोठ्या प्रमाणावर शिक्षकांबरोबर त्यांचं शालेय भत्ता, त्याचबरोबर विद्यार्थ्यांची खाण्याचा वगैरे खर्च, इमारत भाडं आणि इतरही पगार असे मिळून कोट्यवधी रुपयाचा निधी उचलला जातो. प्रत्यक्षात त्या शाळांमध्ये विद्यार्थी नसतात, बोगस विद्यार्थी दाखवले जातात. जरी त्यांची बायोमेट्रिक हजेरी असली तरी समाज कल्याण अधिकारी आणि संबंधित अधिकाऱ्यांना मॅनेज करून त्याच्याविषयी खोटा अहवाल तयार करून रिपोर्ट दिला जातो. आमच्याकडे अनेक शाळांचे माहिती अधिकारात पुरावे आलेले आहेत आणि ह्या पत्रव्यवहार करून त्यांच्याविषयी तक्रारी करून वेळोवेळी त्याच्यामध्ये मीटिंग घेऊन देखील शासनाचे अधिकारी, दिव्यांग मंत्रालयाचे दिव्यांग आयुक्त आणि यांच्या सगळ्यांच्या माध्यमातून या भ्रष्टाचारावरती पांघरून घातलं जातं. जवळजवळ 1200 कोटीचं बजेट ह्या शाळांवरती असतं आणि तरी पण या 1200 कोटीपैकी दिव्यांग मंत्रालयाच्या बजेटपैकी 90% बजेट ह्या शाळांवरच खर्च होतं. प्रत्यक्षात एकीकडे शासनाचं सर्वसमावेशक शिक्षण अभियान असताना देखील वेगळ्या दिव्यांग शाळांची गरज नाही आणि ज्या दिव्यांग शाळा अत्यंत चांगल्या चालू आहेत त्यांच्याविषयी आमची काही तक्रार नाही. एकूण राज्यामध्ये ही परिस्थिती असल्यामुळे आणि दिव्यांग विकास फाउंडेशनच्या माध्यमातून आम्ही मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठामध्ये याचिका दाखल केली असून कालच या जनहित याचिकेची सुनावणी होऊन संबंधित राज्य सरकार, केंद्र सरकार, दिव्यांग मंत्रालय आणि संबंधित अधिकारी, मग त्या जिल्ह्याचे समाज कल्याण अधिकारी सगळ्यांना कालच नोटीस इश्यू केल्या आहेत. ही जनहित याचिका नंबर आहे 34/2024 आणि कालच ती बोर्डावर नोटीस इश्यू झाल्या आहेत. तर संपूर्ण दिव्यांग बांधवांना सांगू इच्छितो की आपण आपल्या जिल्ह्यात, आपल्या तालुक्यात असणाऱ्या दिव्यांग शाळांविषयी आपण जातीनं लक्ष घालून तिथली वस्तुस्थिती आमच्या निदर्शनास द्यावा, म्हणजे ही याचिका चालू असताना पुरावे म्हणून आम्हाला पुन्हा एकदा त्यात सबमिट करता येतील. तरी आणि विशेष म्हणजे ही विनंती करण्याचं कारण असं आहे की ह्या दिव्यांगांच्या शाळा दिव्यांगांचेच पैसे लुटून खातात आणि तुम्ही जर अभ्यास केला तर 90%पेक्षा अधिक दिव्यांग शाळा या दिव्यांग नसलेल्या व्यक्ती चालवतात आणि कोट्यवधी रुपयाचं अनुदान घेऊन फस्त करतात आणि ही गोष्ट लाजिरवाणी असून दिव्यांग बांधव देखील याच्याकडे डोळेझाक करतात. हीच खरी दुर्दैवाची गोष्ट आहे. आमच्या जेव्हा चौकशीत आम्हाला अमरावतीची एक शाळा मिळाली, ज्या शाळेला मान्यता 25 विद्यार्थ्याची, शिक्षक 5 आणि एकही विद्यार्थी नाही अशी माहिती उपलब्ध झाली. त्याचप्रमाणे बीड जिल्ह्यामध्ये देखील अशाच काही शाळा आहेत. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये अनुदानित आणि अनुदान व्यतिरिक्त अशाच शाळांचे आहे. तर या सगळ्या आम्ही माननीय न्यायालयासमोर ही वस्तुस्थिती मांडली आणि सदरची याचिका न्यायालयाने आमचं म्हणणं ऐकून घेतलं, तर दाखल करून घेतली. खरोखर दिव्यांगांच्या दृष्टीने हा एक चांगला दिवस म्हणावा लागेल, कारण खऱ्या अर्थाने आता या दिव्यांग शाळा हायकोर्टाच्या रडारवर आलेल्या आहेत आणि याच्यातला भ्रष्टाचार खणून काढण्यासाठी मी राज्यातल्या सर्व दिव्यांग बांधवांना आव्हान करतो, आपण सुद्धा आम्हाला सहकार्य करा आणि हा भ्रष्टाचार चव्हाट्यावर आणण्यासाठी आपण आपल्या जवळच्या दिव्यांग शाळा, राज्यात जवळजवळ 1200 दिव्यांग शाळा आहेत आणि या शाळांचा भ्रष्टाचार आम्ही सगळ्या ठिकाणी जाऊ शकत नाहीत. दिव्यांग बांधवांनो, तुमचाच पैसा झिरपतोय, तुमच्याच नावावर तुमचा पैसा खाल्ला जातोय आणि म्हणून तुम्ही सतर्क व्हा आणि दिव्यांग शाळांचा हा चाललेला
कोट्यावधी रुपयाचा भ्रष्टाचार चव्हाट्यावर आणण्यासाठी तुम्ही आम्हाला सहकार्य करा. धन्यवाद.